आता गेल्या वर्षीपासून पाटलांच्या वावरात काही आलो नाही, ह्या वर्षी आलो. आता यांनी काय केलं, यांच्या इकडं कापूस होत नाही आणि यंदा यांनी कापूस केला आहे अर्धा एकर. हे बघा, आता त्यांना जास्त म्हणजे औषधं माहिती येतं. कापसाच्या बाबतीत त्यांनी कधी अनुभव घेतलेला नसत. याच्या आधी लावलेला म्हणे त्यांनी, पण जास्त अनुभव नसणार आहे आचरमधला. तर ह्याच्यावरती बघा मवा पडतोय कापसावरती. काय कापूस चांगला दिसतोय आणि काय कापसाला शेंड्यावरती हे बघा असं मवा पडतोय, बारीक तुडतुडे. प्रत्येक ह्याच्यामध्ये असंच दिसतंय. पाते भरपूर लागलेत, पाणी चालू केलंय, पण विषय थोडा गंभीर आहे. तर कोणतं औषध द्यावं लागेल काय, तुम्ही थोडं सजेस्ट करा. आणि प्लॉट एवढा भारी आलेला आहे कापसाचा, तुम्ही बघाल. आता ह्यांनी कापसासारखी बांधणी केलेली, आपल्या ऊसासारखी बांधणी केलेली कापसाला. आपल्या इकडे फक्त दांड वाढतात आणि पाणी देतात सोडून, तसं नाही. म्हणजे ह्यांनी एकदम कापसाला असं व्यवस्थित हे केलेलं आहे. तर तुम्ही सुचवा आम्हाला की या व्हिडिओच्या आपल्या कमेंटमध्ये की याला औषध कोणतं द्यायला पाहिजे. आज हा व्हिडिओ मी दुपारपर्यंत सोडणार आहे, सोडलेला असेल. पण पाणी द्यायला चालू आहे. एकच मोटर चालू केली, 2 मोटरवर होत असतं यांचं फास्टमध्ये. तर अर्धा एकर भिजवायचं म्हणलं ना, आमच्या इकडे एक मोटरला पाणी चांगलं असेल तर मग दिवसभरात 1 एकर होऊन जाते. आता आपल्याकडे पाऊस नाही, पाऊस नसल्यामुळं थोडं पाणी कमी, आणि जेवढं भागेल तेवढ्यावर आपण करतोय. ट्रिप आहे, ह्यांनी अर्धा एकर लावून बघितलं आहे, पण ह्याच्यावर थोडी बुरशी आणि तुडतुडे पानं असे आकडतात. आणि त्याच्यावरती अजून हे पण आहे, काय म्हणते त्याला, मावा पण आहे. तर त्यासाठी काय उपाय आहे का तर सांगा, म्हणजे पटकन आम्हाला औषध मारायला त्यांना सजेस्ट करता येईल. अनुभवी माणसांना पटपट हे करून द्या. आणि दुसरी गोष्ट, ऊस पण केलेला आहे यांनी, यांच्याकडे सगळा ऊसच असतोय. यावर्षी एक हे करा बेवड म्हणून त्यांनी कापूसाची हे केली, निवड केली. हो फोडा. आमच्या इकडे एवढ्यालाच पाणी चालतंय, त्यामुळं हे म्हणजे वेळ लागतो आम्हाला, दिवसभर लागतो 1 एकर भिजवायचं म्हणलं तर. आता ड्रेप असल्यावर आम्ही काय करतो, डायरेक्ट लावून टाकतो आणि हे करतो, बसतो एका जागेवर जाऊन. बरं का, ह्याच्यावर तुडतुडी येईल बरं का, कापसावर ना तुडतुडी येईन आणि हे मवा आहे. तर तुम्ही एकदा आता कमेंटमध्ये जे सजेशन येतील त्यामध्ये आपण हे करू. बघा, हे मवा आहे पूर्ण, असा कापूस नाही व्हायला पाहिजे. कापसावर कत्ताच हे दिसलं नाही पाहिजे. हाईटला कापूस वाढला आहे, पण थोडं काय फुलं पाते त्याच्यामुळं गळू शकतात ना, ह्याच्यामुळं मव्यामुळं. आणि फुलं पात्याला जर जास्त हे परिणाम पडत असेल तर मग कापूस लावण्याला अर्थच नाही. इकडं सिमेंटची कंपनी आहे ह्या साईडला बघा. सिमेंटच्या कंपनीमुळं बी थोडा धुळीमुळं बी परिणाम पडतो कापसावरती, कारण ह्याचे जे पर्णरंध्र राहतात ना ते काम करत नाहीत काही वेळेस. आता पावसानं धुवून जाते ते एक वेगळं. बघा पानं खात्यात, ह्याच्यावर आळी बिळी असेल बहुतेक, आळी पण चालू झाली काही की, पानं पण खायला चालू केलेत. आज कापसाची विजिट आहे, पूर्ण व्हिडिओ कापसावर राहील. तुम्ही म्हणाला आयला हे इकडून तिकडून येतं कापूसच दाखवायला लागले आज, तर असा विषय नाही. पाटलांचा कापूस बघायला आलो आहे आणि 2-3 दारं बी फोडल्या. तसं काय आपण शेतकरीचा आहे शेवटी, आहे ना. शिक्षण बी तितकंच महत्त्वाचं आहे
बाकीच्या गोष्टी बी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. किती माणूस वरी गॅस जाण्याचा प्रयत्न केला तरी मातीत पाय रोवायलाच लागतात. हा का इथं बोरशे आहे, त्यामुळं मी जरा आजच्या दिवस म्हटलं थोडं शेतीत जाऊन येतो. कसं आहे आपल्या इकडं तर जाणं शक्य नाही, इतक्या लांब 300 किलोमीटर जायचं आणि यायचं सोपं नाही ना. ते बी एका दिवसात. त्यामुळं मी दरवेळेस खरमानं गेलं की आपलं पाटलाच्या वावरात येत असतो. तुम्ही म्हणताल पाटील कोण? आता तुम्हाला ह्याच्या आधी ओळख सांगितलेली, पण माझ्या ह्या चॅनलवरती तुम्हाला ओळख दिलेली नाही मी. की म्हणजे हा व्हिडिओ होतो आहे त्यांच्याच ह्याच्यावरती होतो आहे, शेतावरती होतो आहे. सांगतो की गोपीनाथराव सोपानराव मोहिते हे म्हणजे ह्यांच्या काळापासूनचे आहेत, ते आपल्या राजांच्या काळापासूनचे आहेत. म्हणजे त्यांचा घराणं असं पुढं चालत 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 आलेलं. ह्यांनी त्याच्यात कांदा केलेला होता, पहिला कांदा होता. काय काय कांद्या चिंगड्या वगैरे दिसतात. हे बघा, हे असं कांदा दिसतोय. बराच कांदा यांनी म्हणजे सोडलेला असेल तर ते येऊन जातं, उगवतं कुठं कुठं राहिलेलं पाती वगैरे. तर अशा प्रकारे व्हिडिओ खूप मोठा नाही आपल्याला करायचा आहे, तर दारे धराय चालू आहे. चला तर मित्रांनो, तुम्ही काय करा, आपल्याला पाटलांना थोडी मदत करायची. ह्याच्याबद्दल त्यांना माहीतच असेल, कारण आजपर्यंत त्यांनी औषधावर सगळं कामं केलेले. ऊस कसा हे करायचा काय. तरी पण मराठवाडा, विदर्भ, अमरावती ह्या साईडचे जे आहेत लोक, आपले शेतकरी बंधू, अनुभवी शेतकरी बंधू, ज्याला नवीन अनुभव आला आहे तो पण, त्यांनी कृपया करून कमेंटमध्ये सांगायचं की आपल्याला ह्याच्यावर कापसावर तुडतुडीला आणि काय म्हणते त्याला मव्याला डायरेक्ट मार कुठं बसतोय माहिती आहे? ह्याच्यावर नाही दाखवते. डायरेक्ट मार ह्याच्यावर बसतंय, पात्यावर बसतंय. जे फुलं पाते येतात ना तिथंच बसतंय. आणि काय असे पानं जळून चाललेले आहेत, ऑटोमॅटिक वाळून चाललेले आहेत. तर हे बघा इथं तुम्हाला दाखवतो. हे असं पूर्ण फांदी अशी ह्याच्यासारखी नाही दिसली पाहिजे हो, आहे ना. मी जी फांदी दाखवतोय ही इथं पानाखाली किती मऊ आहे. हे असं पूर्ण अंडे घातलेले शेंड्यालाच बघा. हे एवढा परिणाम नाही पडला पाहिजे. ह्याच्याबद्दल पटकन आज मी व्हिडिओ दुपारपर्यंत टाकतोय, तर पटकन ह्याच्यावर कमेंट द्यायच्या आणि आपल्या शेतकरी बंधूला म्हणजे पाटलांना मदत करायची. तर मित्रांनो, आम्ही दारे धरून थोडं निम्म पाणी लावलेलं आहे. किती काकऱ्या लावल्यात? 6 काकऱ्या लावल्यात. 6 काकऱ्यात पाणी लावून आम्ही दुपारचं थोडंफार जेवण करतोय, नेहरी करतोय. नेहरी आज सोमवार आहे, पण आम्ही दोघांना सोमवार धरलेला नाही. या जेवायला या. पात आणली सोबत, कांद्याची पात आहे, ताक आहे, काय काकवी आहे, पोळ्या, चपाती आहे, बटाट्याची भाजी आहे.